गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर तुम्ही म्हणाल अरे आम्हाला समुद्र दाखवतो कुठे गायब झालास? तर मंडळी आम्हाला तर रोड एवढा लांब परत म्हणजे रात्रीचा एवढा लांब वाटत होता ना, म्हणलं मी पोचतो की नाही आणि शेवटी येऊन पोचलो. आम्ही आलो आहे आता मंडळी हरिहरेश्वरला, इथे शंकर महादेवांचं पवित्र असं तीर्थस्थान आहे. तर त्या ठिकाणी आलो रात्री. रात्री मग उशीर आल्यानंतर काय दर्शन बोललो आज सकाळी घेऊया. इथे राहिलो आणि इकडे समोर जेवलो. तर आता झाले, आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता निघालो आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी. हे बघा समीक्षा, बघा इथे आमचा ड्रायव्हर काल थकला. समीक्षा काल थकून झोपली पण बिचारी. नाही बरोबर मंडळी, काल दिवसभर आम्ही किती ट्रॅव्हलिंग केलं, भरपूर ट्रॅव्हलिंग केलं. आणि मंडळी हा आता तुम्हाला ना हे एपिसोड ना जवळजवळ 3-4 ह्याच्यामध्ये येतील कदाचित, कारण ना मी प्रत्येक काय शूट नाही करावं काय नाही करावं समजत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी जो वाटत होतं त्याचं वाटत होतं तुम्हाला दाखवावं, शूट करून घ्यावं, कॅमेरा टिपावं. त्यामुळे मी बहुतेक लेंदी एपिसोड होतील, पण बघा आवर्जून. तर चला तुर्तास तरी आपण चाललो मंदिरात दर्शन घेऊ. हां तर चला, इकडे समुद्र किनारा या साईडला तो गाव फेसा समुद्र दिसतोय तिकडे. इकडे विद्यालय आणि समोर मंदिर स्ट्रेटच. आपण मंदिराच्या जवळच राहिलो होतो. चला, आजच्या दिवसातलं हे पहिलं तीर्थस्थान. बघ समीक्षा, तुला काय वाटतंय? अरे सांग, गाडी चालवून एक्सपिरियन्स कसा वाटला? रस्ता छान आहे, पण काल कोस्टल रोड लय भारी वाटला. म्हणजे आम्ही दिव्यागरवरनं जो आलो ना हरिहरेश्वरकडे, तो रस्ता समुद्राच्या कडेकडेने मस्त एकदम. हा, जर दिवसा असतं ना जरा अजून बरं वाटलं असतं. दिवसा बघायला वगैरे छान वाटलं असतं. आणि मग रात्रीची थोडी भीती पण वाटत होती. गाड्या नव्हत्या रस्त्याला जास्त, पण छान वाटलं. काय वाटलं? समुद्र बघा, तिकडे बघा. घर इथे राहायची मस्त सोय आहे मंडळी, जेवणाची पण सोय आहे उशिरापर्यंत आलात तरी. घोंगावणारा समुद्र, चिकू. हा समुद्र बघा, क्लिअर दिसतो तिकडे. समुद्राचा आवाज बघा, समुद्र बघा. आवाज नाही येणार त्याचा, ह्याला आवाज येणार नाही त्या कॅमेऱ्यातनं. हरिहरेश्वर मंदिर देवस्थान. प्रवेशद्वार. इथे काय पर्यटक आणि भाविकांना सपाटीने जावा, सपाटीने मग जाता.
सभामंडप अश्विनी अनंत गीते. हां हां मग पहिले खासदार होते ना इकडे. हां यावर्षी पण इलेक्शनला उभे राहते तिकडे. मग रायगड जिल्हा तिथपर्यंत जातो ना आता. हे बघा इकडे समोर आता भक्त निवासकडे जातो हा मार्ग आणि हा मार्ग मंदिराकडे. चला दीपस्तंभ. श्रावणात सोमवारी गर्दी असते या ठिकाणी. इथे पण काढू शकतो ना पुढेपर्यंत. कशाला इकडे नेले इथेच काढा. हो जगात देव आहे. बघ आपली हिंदू संस्कृती जतन करावी. पाश्चात्य संस्कृती आत्महत्या करू नये. मंडळी खरं या सूचनांचं पालन करा. पावित्र्यमय प्रत्येक धार्मिक स्थळाचं पावित्र्य ठेवा. बरोबर की नाही. मस्त असा छान असा सुंदर परिसर. सभामंडप आहे. कालभैरव मंदिर, श्री कालभैरव मंदिर. नाही म्हणजे जेवढी शंकराची मंदिरं बघितलीत ना, म्हणजे भीमाशंकर वगैरे सगळं, त्या ठिकाणी म्हणजे शंकराची देवस्थानं एकदम ही साधी स्वरूपात असतात. आता चला कालभैरव मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. केवढं सुंदर असं लाकडी काम आहे ना. कालभैरव मंदिर लाकडी काम आहे सगळं. लाकडी सभामंडप. लाकडी सभामंडप लय भारी वाटते. अशा छोट्या छोट्या खिडक्या पण आहे ह्याला. केवढा बसून काळभैरव आणि योगेश्वरी. इथे फोटो काढ बघते.
आधीपासून चालू. पण कसली भारी वाटते, घंटा बिंटा कसली भारी ना इथे. असं एवढं छान वरती कसलं भारी वाटते ना. लाकडी असं गॅलरी टाईप वाटते. हे दाखव, ही माहिती दाखव. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. कलाकृती सुंदर आहे सगळी. हा सगळा प्रदक्षिणा मार्ग आहे. इथला हा खडक आहे. काय म्हणतात, प्रदक्षिणा करतात ह्या खडक्यातनं पण. स्पॉट आहे तिथला. दुसरे म्हणजे श्री कालभैरवाचे आहे. शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला. याच देवाच्या कृपेने पिशाची बाधा दूर होते. या देवाच्या बाजूस आदिशक्ती योगेश्वरी आहे. दर्शनाची पद्धत उत्तर काशीप्रमाणेच येथे पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन करावे. नंतर श्री हरेश्वर मंदिरातील श्री गणपती गरुड गंधी हे बघा, लागली भांडायला. यांना पण काही कामं नाही. सकाळ सकाळ आल्यात, मस्ती करतात. काय हा काय यायचं अंग बिंग. ए पळ बाबा तिकडे. तिकडे ओय. अरे कचरा काय करतोस? हा कचरा काय करतो? अरे कचऱ्यात बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ. कचऱ्यात काय करतो? अरे तू पण आलास होय लगेच कचऱ्यामध्ये. काय खरं नाही. काय आहे दोघं पण. आणि ह्यांची पण आई आली वाटतं. ही नाही पप्पा आहे. अरे काय आहे तुम्ही पण. अजून कोण कोण आहे बघू दे. काकू तात्या सगळे आले वाटतं. दादा आला. पाणी प्यायचंय. तुमचं काय काम आहे? अरे तिकडं
तिकडं काय आहे तुमचं काम आता? हा होय, तिकडे गेली त्रास द्यायला आता. अजून माहिती सांगता दाखवतो मी बघा चोपते. जुनी एकदम मस्त अशी दगडी कोरलेली. आता आम्ही प्रदक्षिणा मार्गाकडे जातोय. बंद आहे, बघून येऊया फक्त. प्रदक्षिणा मार्ग. वाव, समुद्र कसला दिसतोय भारी. चला, तिथं वरतून समुद्र दिसणार ना प्रदक्षिणा मार्गाला. समुद्र खवळलेला समुद्र वाटतोय ना लाटांचा. चला, तिकडून वरतून दिसेल ना. समुद्राच्या काठावर हरिहरेश्वर. हे मंदिर हरिहरेश्वर. हो, भरती आहे ना. भरतीचं टाइम आहे ना आता. केवढे लाटा कशा धावतात ना लाटा. कुठपर्यंत आला समुद्र. चला, my God. हा मंदिराचा सगळा परिसर आहे. ऊन लागायला लागलाच चांगलंच. पक्ष्यांचा आवाज मस्त वाटते सगळं. आपण एकदम उंचावर आलो आता. मस्त समुद्राच्या एकदम उंचावर.
केवढा समुद्र खवळला दिसते का तुझ्या उंची? दिसतंय की केवढा खवळलाय ना समुद्र. लांबपर्यंत काही दिसत नाही. चला आम्ही वरती चढत जायचंय खाली उतरत जायचं वाटतंय ना. चालू आहे सगळे लोक भरपूर आहे पब्लिक खाली करतात. इथून शिड्यात मोठं मग इथून गेल्यावर बारीक होतं. अच्छा अच्छा. चला बघून बघून ये. केवढा मंदिर खवळ पण आहे खाली. हा ना, आहे ना चालू. आहे, चालू लोक पण आहेत बघ. हो हो चालू आहे चालू आहे. सगळं कॅप्चर करते मी आपल्या खवळलंय पण YouTube समुद्र. मंडळींना दाखवायला. किती लांबपर्यंत समुद्र आहे ना हो. भरती आली मला वाटतं. चला आता तुम्ही माझी हा पण चालू आपण आहे. जास्त नको हे करायला. मी चालते तुम्ही Risk चालू नको आहे घ्या. चालू आहे. बघा मंडळी, समुद्राचं खाली चालले. घाण आलंय समुद्राला. ए बस. खाली नको जायला असं मला वाटतं. अरे भरती अचानक पाणी वाढलं तर आपल्याला समजणार आहे का यायला. ते पुरुष मंडळी समुद्र बघा. म्हणजे आम्ही मागच्या वेळेला आलो होतो मित्र शाळेचे, तेव्हा आमच्याकडे काय असे कॅमेरे वगैरे नव्हते. पुढे अजिबात जाऊ नका, मी आधीच सांगतो. नाही तुम्हाला दिसते की नाही आपण बघा समुद्र किती खवळला आहे. लाटांनी सगळं झाले ना. हा 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 तेवढ्या लाटा. मंदिर ह्या साईडला आहे का? ते मला पण माहिती नाही तिकडं आहे का इकडं आहे काय कळत नाही. बघा
चल या आहेत लोक. इकडे कुठे जाते पागल, पाणी आल्यावर घसर ना ग. हा खेकडे बघा, खेकडे बघा. काय पडते कशी घ्यायला असंच मंदिर आहे. इकडे सांगितली, जास्त तिकडे जाऊ नका. पुढे बंद आहे ना, पुढे बंद आहे. हा ना, पण हाच मार्ग आहे ना प्रदक्षिणा. कुठून नको जाऊ बघा. बघ हे सगळं लाटांमुळे झालंय ना. तर तिकडे लाटा बघा कशा उसळत. आणि किती वर्षापूर्वीचं असेल हे. ते सगळे बीचेस झाले. हा प्रदक्षिणा मार्ग आहे. पण मंडळी मी तुम्हाला मंडळी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे इथल्या लोकांच्या, स्थानिक लोकांच्या सूचनानुसारच वागा. हे करू नका. हे बघा छोटे छोटे खेकडे आहेत तिकडे. हे बघा समुद्र किनारी, असं खडका किनारी जाऊ नका. हे ॲक्च्युली हे अशी फोटो काढणं तर रिस्की आहे. काय माहिती हे इकडे डेंजर स्पॉट. वा फोटो कसे का. चला आपला एक फोटो जाऊ दे. खतरनाक लाटा ना, किती मस्त आहे ते. हा लाटांचा वेग बघा. सही ना. आहे रस्ता तिकडे जायला, नाही ना. जाऊया डायरेक्ट मंदिराच्या तिकडेच निघून आता. तर मंडळी असं आम्ही चाललोय प्रदक्षिणा मार्गाकडे. बघूया. इकडे पूर्ण बघा मंडळी, खडे खपारी बघा कसे दिसले काही लाटांच्या माऱ्याने. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला ये आता पटपट पटपट.
पण हा शेप पण कसा तयार झालाय. असं सगळं मार्गाने आलं. तर मंडळी आता प्रदक्षिणा मारली आपण. आता बरोबर योग्य मार्गाने मारली का काय माहीत नाही. त्या साईडला जायचं होतं का या साईडला मला एवढं लक्षात नाही आलं. पण आम्ही मारली, प्रदक्षिणा मारली. तर चला आता इकडे आपण परत निघतोय बाहेर. समुद्र शूट करून मस्त लाटा बिटा आज बघायला भेटल्या. मंडळी सरते शेवटी समीक्षाच्या ह्याने का होईना पण आपण ती प्रदक्षिणा पूर्ण केली. हां पण मंडळी एवढंच की सगळे नियम पाळा. आता पाणी नव्हतं म्हणून आम्ही तिथनं आलो. पण नको ते धाडस खरंच करू नका. पाणी अजिबात नव्हतं तिथे म्हणून आम्ही आलो तिकडनं. चला ओम नमः शिवाय. आता मंदिरात आपली पूर्ण होईल. बघा मंडळी आम्ही मंदिराच्या मागणे गेलो. मंदिराच्या इथे आलो बघा. ते बघा ते माणसं झाले ना तिकडनं असं वरती त्या पायऱ्यांनी तिकडे गेलो. त्या समोर पायऱ्या दिसतात. तिकडनं असं वरती जाऊन तिकडनं त्या ह्याच्यातनं असं इकडे उतरत खाली इकडे आलो. झाली आपली प्रदक्षिणा पूर्ण. चला फायनली मंडळी आपण इथनं चेकआउट केलेलं आहे आणि आता आपण निघतोय. तरी पर्यटक आता येतातच आहे. बस धरून येत आहेत. आता आपण निघतो. आपलं इथलं गाडीला तुम्ही पुढचा काय टप्पा बघा. इथे आमचे ड्रायव्हर रेडी झालेले आहेत. ड्रायव्हर दादा झाली ना तुमचं जेवण खाण्यापाणी नाश्ता चांगली सोय झाली. चला चांगली सोय झाली. चला आता पुढच्या टप्प्याकडे कूच करूया. हां मंडळी आता बीचवर कोणच नाही. आता कोण म्हणजे मला वाटतं उन्हाची वेळ आहे किंवा संध्याकाळी येणार लोक असतील. आता ही चौपाटी रिकामीच आहे. तर चला फायनली मंडळी आता आपण बीचवरनं जातोय. बीचवर आपण काही भिजलो नाही. ते सॉरी दापोलीला आपण गेलो. आता मुलं आहेत ना त्यामुळे कंटाळा पण येतो. तर इथे पुढे म्हणजे आपण आज आलो. आपलं दर्शनसुद्धा छान झालं आणि पूर्ण प्रदक्षिणा झाली आपली. फक्त आता काकींनी आम्हाला तिथल्या सांगितलं की तिथे तीर्थ भेटतं. त्या गुहेमध्ये तीर्थ आहे. ते आम्हाला लक्षात नाही आलं पटकन तिथे. आम्ही ते तीर्थ फक्त घ्यायचं राहिलं. तर ते नक्की पुढच्या वेळेला नक्की घेऊ. तर चला गाड्यांचा ताफा परत चालला आहे. चेकआउट इकडे मोस्टली लोक चेकआउट 11 वाजता करतात. बीचवर सकाळची गर्दी असते. लोक मग दर्शन घेतात. चला आता आपण पण चाललो. आता आपल्याला महाडला बाहेर निघायचं आहे. बघू आता कोलमाड बागमाड कोलमाड आगर समुद्र किनारा. आता आगर तेच ग्रामपंचायत कार्यालय देवघर. चला हर हर महादेव. गाड्यांचा ताफा अजून सुद्धा येते. लोकांना सुट्ट्या आहेत ना मुलांना. बा इथे हे पट्टे हे आहे. आता आम्ही इथनं बघा या हरिहरेश्वरला बाहेर पडलं की राईटला उजव्या हाताला चाललो आहे. बघू उत्तरमुखी मारुती मंदिर.
काशी श्रीवर्धन मस्त बीच रिसॉर्ट आहेत. आता आपण चाललोय मंडळी कोलमाड मार्गे. अरे आता मध्ये कोलमाडला इथनच जायचं ना काका? कोलमाड हां सरळ ना? हां विचारलेलं बरं आहे. सरळ आपल्याला जो आपण राईट मारला ना मंदिराच्या मेन गेटपासनं राईट मारला उजव्या हाताला आणि सरळ मग खाली कोलमाडला तिथनं मग महाड मेंढखोल छोटी छोटी गावं आहेत तिथे. सगळे होमस्टे आहेत. टुरिस्ट इंडस्ट्री पर्यटन म्हणतो ना आपण